निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। शुभम भवतु। गुरुवर, आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्या नाथांनी आपापल्या कार्यासाठी प्रस्थान केलं आहे। आता आमच्यासाठी काय आज्ञा आहे? तुम्हा दोघांना चरपटीकडे प्रस्थान करायचे आहे मच्छिंद्र। त्याची पुढील साधना सुरू करायची आहे। तत्पूर्वी तुम्ही दोघं माझ्यासोबत करवीर नगरीमध्ये चला। तिथे मी भिक्षा घेतो। आपण एकत्रित भोजन करू आणि मग तुम्ही चरपटीकडे प्रस्थान करा। त्याला तुमच्या सहाय्याची आवश्यकता आहे। हे प्रभू, आपल्या बरोबर करवीर नगरीमध्ये भिक्षेसाठी येण्यासारखं दुसरं भाग्य नाही। तो अनुभव खूप काही शिकवून जाण्यासारखा असतो। परंतु गुरुवर, आपण कृपया मला आज्ञा करावी। मी जाऊन भिक्षा घेऊन येतो, आपण इथेच थांबा। नित्य नियमाने रोज करवीर नगरीमध्ये जाऊन भिक्षा मागण्याचा माझा नियम आहे। त्याच्या मागे मूळ हेतू वेगळा आहे। त्याची अनेक कारणं आहेत। होय प्रभू, आपण ती कारणं मला बालपणीच सांगितली आहेत। अजूनही मला ती आठवतात। मी भिक्षा घेण्यासाठी नाही, तर ज्या मनुष्याचे संचित आहे त्याला काहीतरी देण्यासाठी त्याच्या दारात जातो। त्याचे कर्म घेऊन मी त्याला आशीर्वाद देतो। त्याचे दुःख अडचणी माझ्यापाशी घेऊन त्याच्या पदरात सुख टाकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या गाठीशी संचित आहे अशाच मनुष्याकडून भिक्षा दिली जाते। ही शिकवण आम्हाला आपल्याकडूनच लाभली आहे गुरुवर। मला आठवतं, माझ्या बालपणी मी आपल्यासोबत अनेक वेळा करवीर नगरीमध्ये भिक्षा मागायला आलो होतो। त्या क्षणांचं मोल करता येण्यासारखं नाही। अनमोल आहेत ते क्षण। आणि आजही आपल्यासोबत तिथे भिक्षा मागण्यासाठी येणं हा माझ्यासाठी अद्भुत योग आहे। आपल्याच कृपेचा हा एक भाग आहे गुरुवर। हीच शिकवण तुम्हाला चरपटीलाही द्यायची आहे। त्याला नाथपंथाची ओळख करून देण्याची वेळ आता आलेली आहे। अर्थातच आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही ते कार्य संपन्न करू। आपण आता करवीर नगरीकडे प्रस्थान करू। आदेश अलख निरंजन। आहो, आता घरात कोणी नाहीये। सगळे देवदर्शनाला गेलेत। मला वाटतं आपल्यात जे बोलणं झालं होतं त्याविषयी चरपटीसोबत चर्चा करावी। हो, बरोबर बोलतेस तू। हीच योग्य वेळ आहे त्याच्याशी बोलायची। चल। चरपटी, ए बाळा चरपटी, आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं होतं। बोला ना। चरपटी, बाळा, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि नाथांवरही। आणि घरातली परिस्थिती तुला ठाऊक आहे। घरच्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही तुझ्याशी बोलतोय।
काही हरकत नाही पिताश्री, तुमच्या मनात जे आहे ते विचारा. चरपटी, तू हे असं ध्यानाला बसतोस. अंजनाई परत कधीच गावात येणार नाही हे देखील तू आधीच सांगितलंस. नेमकं हे सगळं तुला कसं कळलं आणि हे सगळं काय सुरू आहे? माझ्यासोबत जे घडतं आहे ते मलाही अजून पूर्ण समजलेलं नाही, पण एवढं माझ्या ध्यानात आलंय की 4 चौघांसारखं आयुष्य मला जगता येणार नाही. मला नाथ भेटतात, साक्षात श्री दत्त महाराज मला भेटले, गोपूही आहे. या मागे नक्कीच काहीतरी मोठा अर्थ दडलेला आहे. काय? तुला साक्षात दत्त महाराज भेटले? हो, त्यांनी मला दर्शन दिलं. ही खूप भाग्याची गोष्ट आहे चरपटी. नाथांना भेटल्यापासून, श्री दत्त महाराजांचं दर्शन झाल्यापासून मलाही असं वाटतंय की मी या संसारी गोष्टीमध्ये रमणार नाही. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या भिक्षाम देहि. दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुमतो शुभम भवतु. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. म्हणजे तू ही भगवी वस्त्र परिधान करून आम्हाला सोडून, घर सोडून निघून जाणार का? आई, माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नाही. चरपटी, अरे तू असं काय बोलायला लागलास ना की मनात धस्स होतं रे. आई म्हणून माझा जीव अडकलाय तुझ्यामध्ये. तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही रे. आई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, काळजी करू नकोस. तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी मला भगवत नाही. आईचं काळीज आहे रे. आपल्या पिल्लांना दूर जाताना कुठलीच आई पाहू शकणार नाही. आई, रडू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. डोळे पुस आधी. चरपटी, तुला दिव्य गोष्टींचे अनुभव येत आहेत. नाथ श्री दत्त महाराज तुझ्या पाठीशी उभे आहेत. हे ऐकून आम्हालाही छानच वाटलं. आणि हे सगळं प्राप्त होण्यासाठी तसं सौभाग्य लागतं. त्यामुळे मी तुला काही करण्यापासून अडवणार नाही. पण आम्ही सामान्य माणसं, या दिव्य जगाशी आमचा संबंध नाही. पण तू जे करशील ते जपून कर. स्वतःची काळजी घे. बाबा, मी स्वतःची काळजी घेईनच, पण त्यासोबत मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची. तो विश्वास आहे आम्हाला. लोकांविषयीची करुणा तुझ्या मनात आम्ही पाहिलेली आहे. लोकांना मदत करण्याचा तुझा स्वभाव आम्हाला ठाऊक आहे. त्यासाठी मला नाथांकडून
खूप काही शिकायचं आहे. श्री दत्त महाराज सुद्धा मला शिकवणार आहे. उत्तम. तू खूप काही शिकावंस अशीच आमची इच्छा आहे. बाबा, मी आलोच. चंद्रा, कसला विचार करतेयस? झरपटीला जर कळालं की त्याचा जन्म आपल्या पोटी झाला नाहीये तर तो आपल्याला सोडून जाईल का? स्वयं प्रकाश स्वरूप तुझे त्रिपुटी क्षीण पावे. स्वयं प्रकाश स्वरूप तुझे त्रिपुटी क्षीण पावे. अन्य साधनापेक्षा करिता अहंता थोरावे. अन्य साधनापेक्षा करिता अहंता थोरावे. भक्त वत्सला भक्तागीना भक्ति प्रिय अवधूता. भक्त वत्सला भक्तागीना भक्ति प्रिय अवधूता. गुरुदेव, कृपया आसन ग्रहण करा. हे गुरुदेव, बऱ्याच अवधीनंतर आपल्यासाठी अन्न बनवण्याचा योग आला आहे. ही अलौकिक संधी मला दवडायची नाही. मच्छिंद्र, गोरक्ष, नाथ संप्रदायाची ही जी भिक्षेची परंपरा आहे ती अविरत चालू राहावी. आपण मनुष्याला देण्यासाठी जसं भ्रमण करतो आहोत तसा मनुष्यामध्येही इतरांना देण्याचा भाव जिवंत राहायला हवा. दारात यती, भिक्षू, साधू, ऋषी, योगी, साधक कुणीही आलं तरी त्यांना आनंदानं भिक्षा देण्याची परंपरा लोकांमध्ये रुजली पाहिजे. त्याच सोबत दारात आलेल्या भुकेल्या जीवाला, मुक्या प्राण्यांना अन्न पाणी देणं, घासातला घास काढून देणं, यानेच सृष्टीतील एक संतुलन कायम राहील. ही परंपरा जर टिकली नाही तर कलियुगाचा खऱ्या अर्थाने प्रभाव वाढायला लागेल. अनेक ठिकाणी भ्रमण करताना आम्ही पाहतो आहोत गुरु, काही सज्जनांच्या ठाई देण्याचा, दानधर्माचा भाव आहे, परंतु काही अविचारी मनुष्यांना ते कळत नाही. आपल्याला प्रयत्न सुरू ठेवायचे आहे मच्छिंद्र. दुसऱ्यांना दिल्याने आपल्याकडील वाढतं हे मनुष्याला समजायला हवं. आणि मुख्य म्हणजे सृष्टीमध्ये असलेल्या इतर जीवांचं संगोपन करणं ही जबाबदारी मनुष्याची आहे. ह्याचीही त्यांना जाण करून देणं आवश्यक आहे. केवळ मी आणि माझं हा स्वार्थभाव नसला पाहिजे. सगळ्या नाथांना मी ह्या देण्याच्या परंपरेविषयी आग्रह धरायला सांगतो आहे. ही देण्याची परंपरा ही अशीच कायम राहील यासाठी मी प्रयत्नशील असेल गुरुवार. अर्थात कलियुगामध्ये जिथे परमेश्वराचं नाम, संकीर्तन, ध्यानधारणा, पूजा अर्चा, आराधना होते आहे तिथे सत्ययुगच असणार आहे. अशा ठिकाणी कलियुग स्पर्श देखील करू शकणार नाही. युग हे प्रत्येकाच्या दृष्टीवर अवलंबून असते. ज्या मनुष्याच्या ठाई शुद्ध आचरण, परमेश्वराची भक्ती असेल त्याला कलियुगाचा प्रभाव जाणवणार नाही. त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सत्ययुगच असेल. परमेश्वराची कृपा त्यांच्यावर सदैव राहील. गुरुदेव, लोकांना सहाय्य करताना, त्यांच्या अडचणी सोडवताना लोकांमध्ये हाच देण्याचा भाव जागृत करण्याचा प्रयत्न करतायत.
नाथ परंपरेमध्ये भ्रमण याचसाठी आहे गोरक्ष. लोकांना वेळोवेळी जागृत करणं, चांगल्या मार्गावर घेऊन येणं हेच आपलं कर्तव्य आहे. होय गुरुवार, आपल्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने नाथपंथ हे कार्य अविरत सुरू ठेवेल. गुरुदेव, मी आपल्यासाठी अन्न बनवायला घेतो. अनुमती असावी. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. गुरुवर, गोरक्षाने मोठ्या प्रेमाने आपल्यासाठी प्रसाद तयार केला आहे. आपण तो कृपया ग्रहण करा. नाथपंथावर अन्नपूर्णेची कृपा आहे. आज हा योग माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. ये मच्छिंद्र. अंजनाईचा शेवट जरा वाईटच झाला. ती गेली, पण तिच्या माघारी नर्मदाचंही वाईटच झालं. एकटी पोर आईशिवाय कसे दिवस काढेल? आई, आपण सगळे आहोत तिच्यासोबत. तिला लागेल ती मदत आपण करू. चरपटी आपण ते करूच, पण बाळा रे, आपल्याही काही मर्यादा आहेत ना. आणि आपण असे किती वेळा तिला मदत करणार आहोत, आणि आपल्या घरातले तसं करूही देणार नाही. मी एकटा मदत करेन तिला. पण चरपटी, अंजनाई मेली तेव्हा तिचा दूर का झाला? काय होतं ते? ती काही दुष्ट शक्तींची पूजा करत होती. त्याच दुष्ट शक्तींमध्ये ती विलीन झाली आहे. अंजनाई असं काही करत असेल त्याची कल्पनाही केली नव्हती. ती क्षुद्र विद्यांचा वापर करते अशा वावड्या गावात उठायच्या, पण त्या अपवाद समजून आपण सोडून द्यायचो. पण तिच्याकडे जे काही वाईट होतं ते आता संपलंय. हो ना,
संपूर्ण गावाला ती वेठीस धरतच होती, पण आपल्या चरपटीलाही किती त्रास देत होती ती. आता कसलीही भीती राहिली नाहीये. असं काही नाही आहे, हे आणखी वाढतच जाणार. म्हणजे ती अंजनाई परतून येईल असं म्हणणं आहे तुझं? तिला ज्या अनिष्ट शक्तीने काम दिलं होतं ते तिच्याकडून पूर्ण झालं नाही, म्हणून त्या राक्षसाने अंजनाईचा शेवट केला. आता ते राक्षस शांत बसला नाही, ते परत येणार. कृष्ण कृष्ण कृष्ण.